नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जमदाडे सर आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना कोणकोणत्या चुका होतात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये चांगलं कॉलेज मिळालेलं असतं, चांगला ट्रेड मिळाला असतो, परंतु त्याच्यापेक्षा बेटर मिळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही चुका करतात आणि ते चांगलं मिळालेलं कॉलेजसुद्धा त्यांच्या हातातून जाऊ शकतं. किंवा काही विद्यार्थ्यांना काही नियमच माहीत नाहीत. आता नवीन बदललेले नियम सुद्धा माहिती नाहीत. तर अशा ह्या काही गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात, माहिती करून द्याव्यात या उद्देशानंच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण बघूया की या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या चुका आपण टाळू शकतो, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आता पहिली गोष्ट आहे की कॅप राउंड 2 चा ऑप्शन फॉर्म कोण भरू शकतं? की पहिली गोष्ट आहे की ज्यांना पहिल्या फेरीमध्ये काही ऑप्शन मिळाला होता आणि त्यांनी नॉट फ्रीज केलेलं आहे. असे विद्यार्थी या फेरीचा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. दुसरं आहे की ज्यांना पहिल्या फेरीमध्ये काहीच मिळालं नाही, असे विद्यार्थी सुद्धा या फेरीचा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. किंवा ज्यांना माहितीच नाहीये की ऑप्शन फॉर्म भरायचा हा कालावधी होता आणि ते ऑप्शन फॉर्म भरायचं राहून गेले होते, तर असे विद्यार्थी सुद्धा या फेरीमध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकतात. आता पहिल्यांदा आपण बघू की त्या इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत, कॅप राउंड 2 चं वेळापत्रक काय आहे, ते पहिल्यांदा आपण पाहून घेऊ. कारण हे माहिती असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके. तर पहिलं आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राउंड 2. आता कॅप राउंड 2 चं डिस्प्ले कधी होणार आहे? तर आज होणार आहे 16 जुलै रोजी. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड 2. हे कधी आहे? म्हणजे ऑप्शन फॉर्म कधी भरायचा आहे? तर 16 जुलै ते 17 जुलै म्हणजे 16/7/25 ते 19/7/25 या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? कॅप 2 चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता त्यानंतर काय डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट. आता हे अलॉटमेंट तुमची होणार आहे, ती कधी होणार आहे? तर 21/7 ला होणार आहे. लगेच नेक्स्ट डेला तुम्हाला काय मिळते? अलॉटमेंट मिळते. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स बाय द कॅन्डिडेट म्हणजे या ठिकाणी 22/7 ते 24/7 याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. म्हणजे फ्रीज किंवा नॉट फ्रीज हे तुम्हाला या ठिकाणी 2 पर्याय तुम्हाला यामध्ये निवडायचे असतात. आणि त्यानंतर सेम डेटला, सेम कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? प्रवेश घ्यायचा आहे. तर ह्या डेट्स, हे वेळापत्रक हे आपलं पाठच असलं पाहिजे. कारण कोणत्या कालावधीमध्ये काय कारण हे इम्पॉर्टंट डेट्स आहेत. त्यामुळं हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूया की कॅप 2 चे नियम काय आहेत. तर पहिला नियम आहे की पहिले 3 ऑप्शन हे काय होतात? ऑटो फ्रीज होतात. म्हणजे पहिले 3 ऑप्शन हे कंपल्सरी आहेत. पहिल्या 3 मधला कोणताही एक ऑप्शन मिळाला तर तो तुम्हाला घ्यावाच लागतो. घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्या समोर राहत नाही. नंतर नव्याने ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. तर बऱ्याच जणांना वाटत असेल की पहिल्या कॅपमध्ये भरलेला फॉर्म आहे तो कॅरी फॉरवर्ड होईल. तर तसं होत नाही. तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने काय करायचं? ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मी किती ऑप्शन भरू शकतो? तर तुम्ही कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन भरू शकता. ओके. आता आपण इथून पुढे चर्चा करूया की ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी? तर प्रत्येक मुद्द्याविषयी आपण चर्चा करू. तर पहिला मुद्दा आहे पहिले 3 ऑप्शन भरताना विशेष काळजी घ्यावी. कारण कॅप 2 चा नियमच आहे की पहिले 3 ऑप्शन हे काय आहेत? कंपल्सरी आहेत. त्यामुळे पहिले 3 ऑप्शन भरताना आपण काळजी घेतली पाहिजे. कारण पहिल्या 3 मधील कोणतंही कॉलेज मला मिळालं, कोणताही ट्रेड मला मिळाला, तर तो मी घेणारच. असे ऑप्शन तुम्ही काय करायचे? याच्यामध्ये पहिले 3 ऑप्शन तुम्ही टाकायचे आहेत. नंतर दुसरा मुद्दा आहे हे विसरूच नका. हे विसरूच नका म्हणजे काय? की हे वाक्य विसरू नका. काय वाक्य आहे? जर पहिल्या राउंडमध्ये एखादे कॉलेज मिळाले असेल, तर ते दुसऱ्या राउंडमध्ये ऑप्शन भरताना शेवटी येते. म्हणजे पहिल्या राउंडमध्ये जे काही ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे, तो दुसऱ्या ऑप्शन फॉर्ममध्ये एकदम शेवटी तळाला येतो. कारण तुम्ही आता काय करणार आहात? फॉर्मची लिस्ट तयार केली असेल, कागदावरती लिस्ट तयार केली असेल. हे कॉलेज मला पाहिजे, ह्या कॉलेजमधील मला हे ट्रेड पाहिजे. म्हणजे तुमचे ऑप्शनची लिस्ट सध्या तयार असणार आहे. ओके. परंतु तुम्ही हे विसरून जाता की पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला जे मिळालेलं ऑप्शन आहे, तो तुम्हाला फॉर्म भरत असताना तो शेवटी येतो. ओके. म्हणजे आता आपल्याला इथं काय करावं लागणार आहे? हा असा नियम जर असेल, असं होत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे? तर पहिल्या फेरीमध्ये मिळालेला जो काही ऑप्शन आहे, त्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन असणारे
कॉलेज किंवा ट्रेड हे तुम्ही या राऊंडमध्ये टाकायचे आहेत. पहिल्या राऊंडसारखं शेवटी टाकायचं म्हणून काहीही टाकायचं नाही. इथे तुम्हाला त्या चुका टाळल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, की मला कॉम्प्युटर ट्रेड पाहिजे. म्हणजे समजा आमचं कॉलेज आहे आणि आमच्या कॉलेजमधलं काय पाहिजे, की मला कॉम्प्युटर ट्रेड पाहिजे. परंतु त्याला पहिल्या फेरीमध्ये काय मिळालं, की आमच्या कॉलेजमधला ANTC मिळाला आहे. मग त्यानं काय केलं, नॉट फ्रीज केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये आलेला आहे. ओके. मग आता दुसऱ्या फेरीमध्ये त्यानं फॉर्म भरताना काय करायचं? तर आता फॉर्म भरताना तुम्हाला माहिती आहे, की शेवटचा ऑप्शन याचा काय असणार आहे, की ENTC असणार आहे. मग त्यानं काय करायचं, की फक्त त्याच्यावरचे जे 2 ट्रेड आहेत, म्हणजे कॉम्प्युटर आहे, IT आहे, हे 2च ऑप्शन टाकायचे. याच्या व्यतिरिक्त कोणताही ऑप्शन टाकायचा नाही. कारण तिसरा जो ऑप्शन आहे, ENTC जो मिळालेला आहे, तो 3 नंबरला येणार आहे. जर त्यानं चुकून पहिले 2 इथले ऑप्शन टाकले आणि कमी मेरिटचे काही कॉलेज असतात, त्या कॉलेजचे काही ट्रेड टाकायचे म्हणून टाकले आणि दुर्दैवानं की ते कॉलेज त्यांना मिळालं कॅप राउंड 2 मध्ये. तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालं जे कॉलेज होतं, जो ट्रेड होता, जो ऑप्शन होता, तो निघून जातो आणि दुसऱ्या फेरीमध्ये जो मिळालाय तोच तुम्हाला घ्यावा लागतो. मग या केसमध्ये बरेच विद्यार्थी असे येतात, की सर आम्हाला हे पहिल्याच फेरीमधलं आम्हाला ट्रेड पाहिजे, आम्हाला हा नको. पण तसं होत नाही. कारण जेव्हा तुम्हाला अ, दुसऱ्या फेरीमधला एखादा ऑप्शन मिळतो, तेव्हा पहिल्या फेरीमधलं निघून गेलेलं असतं. तुम्ही शिफ्ट झाला, तुम्हाला बेटरमेंट मिळालं. त्यामुळे पहिल्या फेरीमधलं जातं आणि दुसऱ्या फेरीमध्ये जे मिळालेलं आहे, तेच तुम्हाला घ्यावं लागतं. ओके. त्यामुळं या फेरीचा ऑप्शन फॉर्म भरताना विशेष काळजी घ्यायची, की तुम्हाला जेवढे ऑप्शन टाकायचे आहेत तेवढेच ऑप्शन यामध्ये टाकले पाहिजेत. याच्यामध्ये कुठलेही नको असणारे ऑप्शन अजिबात टाकू नका. कारण याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये मिळालेला जो ऑप्शन आहे तो तुमच्या ऑप्शनच्या लिस्टमध्ये शेवटी असणार आहे. हे लक्षात ठेवूनच तुम्ही हा काय करायचा आहे, ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता तिसरी गोष्ट काय आहे, की रिकाम्या जागा बघून ऑप्शन फॉर्म भरणे चुकीचे. म्हणजे बरेच विद्यार्थी काय करतात, की आता आज आपल्याला व्हॅकंट सीट डिस्प्ले होईल. प्रत्येक कॉलेजची, प्रत्येक ट्रेड वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला त्या कॉलेज वाईज तुम्हाला काय मिळते, व्हॅकंट सीट तुम्हाला दिसतात. मग ते बघतात आणि त्यानुसार ऑप्शन फॉर्म भरतात. परंतु आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, की पहिल्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज केले आहे, तर ती जागा सुद्धा भरलेली दाखवतात. म्हणजे तुम्ही एखादी नॉट फ्रीज केले, एखाद्या पहिल्या फेरीमध्ये मिळाले ते नॉट फ्रीज झाले एखाद्या कॉलेजमधील, तर ती तुमची फिल झालेली जागा दाखवतात, ती रिकामी दाखवत नाहीत. म्हणजे रिकामी जागा काय दिसणार आहे का? एखाद्या कॉलेजमध्ये काहीच रिकामं दिसणार नाही. म्हणून त्या कॉलेजचा ऑप्शन टाकायचा नाही का? तर आपण तसं करायचं नाही. आपल्याला जसं पाहिजे तसाच ऑप्शन फॉर्म तयार करायचा. आपल्याला समजा आमच्या कॉलेजमधलं हे 2-3 ऑप्शन आमच्या कॉलेजमधलंच सगळे ट्रेड पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी घेतोय, की तुम्हाला जसं पाहिजे तसा ऑप्शन फॉर्म तुम्ही तयार करा प्रेफरन्सनुसार, की मला कोल्हापूरचा पाहिजे किंवा मिरजचा पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला तयार करायचे आहे, तशी एक ऑप्शनची एक लिस्ट तयार बनवून ठेवा आणि त्याचप्रमाणे ऑप्शन भरा. त्या रिकाम्या जागा बघून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका. कारण नॉट फ्रीज केलेले सगळ्या जागा हे भरलेल्याच दाखवतात. त्यामुळं जर एखाद्या नॉट फ्रीज विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालं, तर ती जागा रिकामी होते आणि त्यामुळं तिथं जागा नव्याने तयार होते. मग आपल्याला परत नंतर आपला पश्चाताप होतो, की आपण तो ऑप्शन टाकला असता तर माझ्या मेरिटला ते मिळालं असतं. मग असं होऊ नये यासाठी आपण काय करायचं, विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बरेच जण काय करतात, की मेरिट बघून ऑप्शन फॉर्म भरतात. मेरिट म्हणजे मेरिट बघितलं पाहिजे, की ह्याची रेंज कुठपर्यंत आली, कुठं आलंय, काय आलंय. कारण बरेच विद्यार्थी व पालक प्रत्येक ब्रँचनुसार मेरिट विचारत असतात, की तुमचं कॉम्प्युटरचं मेरिट किती लागलंय? मग ह्यांचं मेरिट कंपेअर करतात. अरे बापरे! इथपर्यंत आहे. मग आपल्याला काय मिळणार नाही. मग आपण दुसरे कमी मेरिटचे आपण ऑप्शन टाकून देतो. तर तसं करायचं नाहीये. मी आता अगोदरच्या मुद्द्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे, की आपण आपल्याला चॉईस कसे पाहिजेत त्याप्रमाणे ती ऑप्शन फॉर्म तयार करा आणि प्लस हे लक्षात ठेवायचं की पहिल्या कॅप राऊंडमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे तो ऑप्शन आपला शेवटी असणार आहे. हे लक्षात ठेवूनच आपण या कॅप राऊंडचा ऑप्शनची लिस्ट तयार केली पाहिजे आणि त्यानंतर आपण ते ऑनलाईन सबमिशन केलं पाहिजे. पहिल्यांदा आपण कागदावरती तयार करा. कागदावरती तयार केल्यानंतर शेवटी
जे आपलं पहिल्या कॅपमध्ये मिळालं कॉलेज आहे ते शेवटी लिहून घ्या, कारण हे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे आणि याच्यापेक्षा बेटर असणारच ऑप्शन आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याने हा ऑप्शन फॉर्म भरताना व्यवस्थितपणे भरणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पहिला मुद्दा बघितला की पहिले 3 ऑप्शन हे कंपल्सरी असतात. म्हणजे पहिले 3 ऑप्शन हे तुम्हाला व्यवस्थित बघून भरणं गरजेचं आहे, कारण हे कंपल्सरी आहेत, ऑटो फ्रीज होतात. त्यानंतर दुसरा मुद्दा काय होता की पहिल्या कॅप राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज आहे ते ऑप्शन फॉर्म भरताना एकदम शेवटी येतं. त्यामुळं वरचे जे ऑप्शन तुम्ही टाकणार आहात ते व्यवस्थितपणे तुम्ही ऑप्शन टाकले पाहिजेत. आणि त्यानंतर मग आपण रिकाम्या जागा बघून भरतो, तर तसं करायचं नाही. मेरिट बघून ऑप्शन फॉर्म भरणं ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे आपण एक अंदाज घ्यायचा, मेरिट कुठल्या कॉलेजचं कुठपर्यंत लागतं. त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊ शकता. परंतु तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्या प्रेफरन्सनुसार आपण हायर टू लोअर पर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर या सगळ्या जर चुका टाळल्यात, तर माझ्या मते तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. ओके. धन्यवाद.